नमस्कार मंडळी, मी प्रियाज फूड आर्टमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। सर्व सणांमध्ये नैवेद्य म्हणून मानाचे स्थान असणारी मऊ लुसलुशीत पेढ्यासारखी पुरणाची पोळी आज आपण करणार आहे आणि तेही अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने। चला तर मग वळूया आपल्या किचनकडे। पुरणपोळी बनविण्यासाठी आपण एक फुलपात्र हरभऱ्याची डाळ घेतली आहे। आता ही स्वच्छ 2 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे, किंवा मग असं करू शकता, हरभरा डाळ 1-2 तास भिजवून मग कुकरला लावा, म्हणजे मग शिट्ट्याही कमी द्याव्या लागतात। पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेऊ। तुम्ही कुठल्याही एका मापाने डाळीचे प्रमाण घ्या। डाळ स्वच्छ धुवून झाली आहे, आपण ही कुकरमध्ये काढून घेऊ। डायरेक्ट पातेल्यातही डाळ शिजवली जाते, पण कुकरमध्ये छान झटपट शिजवून होते। आता साधारण डाळीच्या तिप्पट पाणी घालायचे आहे। तुम्हाला कट जास्ती हवा असेल तर थोडेसे जास्त पाणी घाला। अगदी जास्त पाणी घातले तर कुकरमधून पाणी ओतू जाण्याची शक्यता असते। आमटीसाठी जास्त प्रमाणात कट हवा असल्यास डाळ पातेल्यातही शिजवू शकता। आता यात आपण चमचाभर तेल घालूया, त्यामुळे डाळ चांगली मऊ शिजते। आणि पाव चमचा हळद घालणार आहे, त्यामुळे पुरणाला रंगही छान येईल। आता झाकण लावून साधारण मध्यम आचेवर 6 ते 7 शिट्ट्या देऊया। आता डाळ चांगली शिजेपर्यंत पुरणपोळीसाठी लागणारी कणिक मळूया। इथे मी 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। तुम्ही फक्त गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकता। आता यात अर्धी वाटी मैदा घालणार आहे। ह्या एवढ्या प्रमाणात बरोबर 9 ते 10 पोळ्या होतात। यात अगदी थोडे पाव चमचा मीठ घालणार आहे। आता या पिठात आपल्याला कडकडीत 2 चमचे गरम तेलाचे मोहन घालायचे आहे, त्यामुळे पोळ्या छान मऊ लुसलुशीत होतात। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हवे असल्यास अगदी थोडीशी हळदही घालू शकता। तेल पिठात छान मिक्स झाले आहे। आता यात थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेपेक्षा थोडी सैल कणिक मळायची आहे। तर पोळी चांगली होण्यासाठी गिरणीत दळलेले अतिशय बारीक पीठ हवे। जर विकतचे पीठ असेल तर नक्की चाळून घ्या। पोळीसाठी मळतो तसा गोळा चांगला मळून घ्यायचा। त्यानंतर थोडासा पाण्याचा शिपका देऊन कणिक सैल करून छान सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा। पुरणपोळीसाठी कणिक थोडी सैलच मळावी लागते, तरच पुरणपोळीमध्ये छान व्यवस्थित पसरते आणि पोळी मऊ लुसलुशीत होते। तर अशा प्रकारे मी कणिक चांगली मळून घेते, म्हणजे कणकेत कुठल्याही गुठळ्या राहणार नाही आणि कणिक चांगली मऊसर भिजली जाईल। तर याच्यात आपण 1.5 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतला। तुम्हाला वाटल्यास फक्त गव्हाचे पीठ वापरू शकता, किंवा मग नुसतं मैद्याचेही करू शकता। कणिक चांगली सॉफ्ट भिजवून झाली तर या कणकेला थोडेसे तेल लावू, जेणेकरून कणिक कोरडी पडणार नाही आणि चिकटही राहणार नाही। आता भिजवलेली कणिक बाउलमध्ये 20 ते 25 मिनिटाकरता झाकून ठेवू, कारण कणिक जेवढी भिजेल तेवढ्या पोळ्या छान होतात। कणिक मळत असताना 6 ते 7 शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद केलेला आहे आणि कुकरची वाफही दबली। आता काळजीपूर्वक झाकण उघडून डाळ चेक करूया। डाळ छान शिजलेली दिसते, फक्त डाळीत थोडे पाणी कमी वाटते। तर आमटी करायची असेल तर डाळ शिजवताना थोडे जास्तीचे पाणी घाला। डाळ छान मऊ शिजली आहे, तुम्ही बघू शकता। डाळ छान मऊ शिजली आहे, डाळीत कुठलीही कणी नाही। आता आपण बाउल ठेवून त्यावर चाळणी ठेवूया आणि कुकरमधली डाळ चाळणीत काढू, म्हणजे डाळीतलं संपूर्ण पाणी निथळून जाईल। हे पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत, कधीतरी तीही दाखवेन। थोडी थोडी डाळ चाळणीत काढून पुरण वाटणार आहोत। आपण पुरण यंत्राने न वाटता त्याच चाळणीत पुरण ग्लासाने वाटणार आहे। खूप पटकन पुरण बारीक होते आणि भांडेही कमी पडतात। डाळ जास्त असल्यास तुम्ही पुरण यंत्राचाही वापर करू शकता। आपण थोडे वेगळ्या पद्धतीने करतोय। डाळ आधी वाटून मग गूळ घालून शिजवणार आहे, त्यामुळे पोळी चवीला खूप छान लागते। सगळी डाळ छान वाटून झाली आहे। आपण पुरण शिजवून घेऊया। जाड बुडाची कढई मध्यम आचेवर ठेवून 2 चमचे तूप घातले। आता यात वाटून घेतलेली डाळ घालायची आहे। तुपामुळे पुरण कोरडे होत नाही। आता यात 1 फुलपात्र डाळीला बरोबर निम्मा गूळ आणि निम्मी साखर घालायची आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही साखरेचे प्रमाण थोडे कमी करू शकता। हे पुरण चवीला खूप छान लागते।
त्यामुळे गूळ आणि साखर समप्रमाणात घेतले तर पुरण अगदी पेड्यासारखे होते आणि पोळीही खूप छान लागते, अगदी पेढा खाल्ल्यासारखी. गूळ आणि साखर चांगले मिसळून घेऊया. गॅस मध्यम आचेवर ठेवून पुरण चांगले घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया. एक 15 ते 20 मिनिटं लागतात. आता एक 4 ते 5 मिनिटं झाली. तुम्ही बघू शकता गूळ आणि साखर मेल्ट झालेले आहे आणि थोडं सैल झालेलं आहे. आणखी 10 ते 15 मिनिटं एकसारखं ढवळत शिजवून घेणार आहोत. दाटसर आणि घट्ट होत नाही तोपर्यंत. एक 15 ते 20 मिनिटं लागतात या प्रोसेसला. आता यात चिमूटभर मीठ घातले. दुधाचा पदार्थ सोडून कुठल्याही गोडाच्या पदार्थात किंचित मीठ घातल्याने त्या पदार्थाची गोडी वाढते. जेव्हा गूळ आणि साखर घातली तेव्हा पुरण सैल झाले होते. मध्यम आचेवर एकसारखं ढवळून शिजवून घेतले आहे. यात अर्धा चमचा वेलचीची पावडर घातली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि अगदी थोडी पाव चमचा जायफळ किसून घालणार आहे. तुम्ही बघू शकता पुरण मस्त घट्ट झाले आहे. छान मिक्स करून घेऊया. पुरण आपले व्यवस्थित शिजवून झाले आहे. अजून एक खूण सांगते, उलथणी पुरणामध्ये सरळ उभी राहिली की पुरण झाले म्हणून समजावे. आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी भिजवलेली कणिक तयार आहे आणि पुरणही थंड झालेलं आहे. पोळीला लावायला कोरडे पीठ घेतले. आता आपण पुरणपोळी लाटायला सुरुवात करूया. त्यासाठी कणकेतून छोटा गोळा घ्यायचा, एकसारखा गोल करून घ्यायचा. त्याचबरोबर पुरणही घेतले आहे. साधारण कणिक जेवढी घेतली तेवढेच पुरण घ्यायचे आहे. एकसारखा गोल करून झाल्यावर उंडा गव्हाच्या पिठात घोळून घ्यायचा.